मुख्यमंत्र्यांनी मागची 2.5 वर्ष गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच का? संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा. मुंबई रिपोर्ट. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच या प्रकरणातील आरोपी तसेच सह आरोपींना अटक व्हावी यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने 28 डिसेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा मराठा समाजाचे नेते अंकुश कदम व नरेंद्र पाटील यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार देशमुख जे आमचे चळवळीतील सहकारी होते त्यांची गेल्या काही दिवसापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली. या हत्येमागे जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना तात्काळ अटक व्हावी. त्या आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांची चौकशी व्हावी. वाल्मिक कराड हा त्याच्यात मुख्य आरोपी आहे आणि धनंजय मुंडेंवर त्या ठिकाणी त्यांना मदत केली म्हणून सह आरोपीचे आमचे आरोप जे आहेत जे त्या सभागृहामध्ये त्यांच्याच पक्षातल्या सहकारी लोकांनी केलेले आहेत. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे. ही चौकशी प्रामाणिकपणे व्हावी म्हणून त्यांनी सर्वप्रथम धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून बाहेर काढावं. वाल्मिक कराडसारख्या गुंडाची त्या ठिकाणी त्याला तो सापडत नाही. महाराष्ट्र राज्य हा साधू संतांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारही चालणार नाही आणि या गुन्हेगाराला पोसण्याचं काम आका करत आहे आणि ह्या आका महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहे. तोपर्यंत गुन्हेगार पोसले जाणारच आहेत. 28 तारखेला जो बीडला सर्वपक्षीय सर्व समाजाचा जो मोर्चा होतोय तोपर्यंत आम्ही वाट बघतोय. नाही जर तोपर्यंत वाल्मिक कराड यांना अटक नाही झाली तर परत एकदा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व समन्वयकांना घेऊन राज्यस्तरीय बैठक घेऊन पुढील आंदोलनाचा निर्णय होईल. पण ते आंदोलन ना सरकारला ना प्रशासनाला कुणालाही ते आंदोलन परवडणार नाही असं आंदोलन होईल. हे स्वतंत्र नसल्यामुळे जे राज्यामध्ये गुन्हे वाढत आहेत त्याचं मुख्य कारण ते. आणि तुम्ही जर पोलीस यंत्रणा आपली बघाल महाराष्ट्राची तर ही डिजिटलाइज नाही आहे. आज जगामध्ये ट्रॅकिंग सिस्टीम आलेली आहे. गुगल ट्रॅकिंग आहे, अनेक साऱ्या गोष्टी आहेत. आज जग कॉम्प्युटराईज झालेलं आहे. मग हे महाराष्ट्राचं जे गृह खाते हे डिजिटलाइज झालं असतं तर संतोष देशमुखच काय इथनं पुढे होणारे जे गुन्हे आहेत हे अगोदरच रोखले जाऊ शकतात. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा त्याचबरोबर सकल मराठा समाजातर्फे काम करते. माननीय मुख्यमंत्री साहेबांना मला हे सांगायचं आहे की लाडकी बहीण म्हणून तुम्ही जे आम्हाला खिरापतमध्ये जे पैसे वाटलेले आहेत ना त्याचं आज हे आपण दुसरी बाजू पण बघतोय की आज तुमच्याच एका लाडक्या बहिणीचं कुंकूसुद्धा पुसलेलं आहे. तर हे तुमचं एक दायित्व आहे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून की याचा तपास लवकरात लवकर व्हावा. फास्ट ट्रॅकवरती केस चालवण्यात यावी आणि गुन्हेगारांना सहआरोपींना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्याचबरोबर जे बोलतात आहे ना बीडचा बिहार होतोय किंवा वाल्मिकीचा वाल्या झाला काय काय जे बोलतात ना ते का होतंय आणि ते कुणामुळे होतंय याच्या पाठीमागचा मास्टरमाइंड शोधून जर याची चौकशी केली तरच ठीक आहे. नाही तर उद्या हे सर्व सामाजिक चळवळ म्हणून महिलांना पुढे येऊन आज आमच्या बहिणीसाठी लढावं लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही तयारीला लागलेलो आहोत.